नमस्कार मित्रांनो, चला आज तुम्हाला नेतो मी मडीला नाथांच्या दर्शनाला. आपण निसर्गाची मजा घेत माळशेजवरून निघलो. आपल्या इथनं 280 किलोमीटर आहे मडी. ओझर आणि अहल्यानगर मधनं आपण सीधा पोहोचलो मडी. पोहोचून आपण जाणार होतो मच्छिंद्रनाथांच्या गडावरनं. मडीच्या इथनं मच्छिंद्रनाथांचं गड आहे 5 ते 6 किलोमीटर. त्या गडावरती मच्छिंद्रनाथांनी संजीवनी समाधी घेतली होती. मित्रांनो, माशाच्या याच्यातनं जन्म घेतला होता मच्छिंद्रनाथांनी, म्हणून त्यांचं नाव हे मच्छिंद्रनाथ पडण्यात आलं. तसंच आपण जाणार होतो कानितनाथांच्या दर्शनाला. मित्रांनो, कानितनाथांनी देखील हत्तीच्या कानातनं जन्म घेतला, म्हणून त्यांचं नाव हे कानितनाथ पडलं. तसंच कानपीर आणि कबीर हे नाव ठेवण्यात आलं होतं या मंदिरात, कारण नाथांना माहित होतं मुघलच येऊन आपले मंदिरं तोडतील, म्हणून त्यांना सांगितलं की तुमचे पूर्वजांचं मंदिर होतं नाथांचं विश्रांती घर. तसंच हा घोडा येसुबाईंनी नवस पूर्ण झाल्यानंतर दिला होता. मित्रांनो, या ध्यान मंदिरामध्ये कानितनाथ आणि मच्छिंद्रनाथ ध्यान करण्यासाठी बसत असतात. आणि मित्रांनो, एवढ्याशा छोटेशा याच्यामध्ये आणि विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेऊन तुम्ही आतमध्ये घुसू शकता. एकदम छोटीशी दर्शन आणि शंकराची पिंडी. आणि तशीच पूर्ण माहिती आपण युट्यूब चॅनलवरती दिलेली आहे, आकाश म्हात्रे ब्लॉग. असं कमेंट मध्ये ओम नमो आदेश लिहायला विसरू नका.